फ्रेंड, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता तुम्हाला थंबनेलवरून कळालंच आहे हा व्हिडिओ कोण्या संदर्भामध्ये। 90% सगळ्यांना 90% बायकांना वाटतंय की मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, पण त्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झालेली, पण कशाबद्दल ते पण सांगते। आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यांना लक्ष देऊन बघायचं आहे, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। मी तुमच्याबरोबर काय शेअर करणार आहे म्हणून, आणि व्हिडिओच्या बाऱ्यामध्ये करणार आहे शेअर जे माझ्यासोबत घडलं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि भरपूर जणांच्या मनात म्हणजे भरपूर जणींच्या मनामध्ये असते की मी चॅनल चालू करते, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही। सर्वात प्रथम आपण व्हिडिओ चालू करतो, यूट्यूब चॅनल तो ओपन करतो। आता रोज आपण इंस्टाग्राम बघत आहे की भरपूर जी मी कसे ब्लॉग्स टाकते, रेसिपी टाकते। आता आपण घरात डेली जेवण बनवतो तेच व्हिडिओ टाकतो। सगळ्यांनाच वाटते की मी पण टाकायला पाहिजे, अरे गड्या मी पण टाकते, त्यांनी टाकले मी पण टाकते। आणि मी पण भरपूर गृहिणीचे व्हिडिओ बघते की सुरुवातच त्यांची एकदम हाय फाय नव्हती, सुरुवात अशी जशी आहे तशीच करावं लागते, नंतर मग आपण वाढत वाढत जातो। पण तेच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। चला मग वेळ न घालवता आपण चालू करूया। सर्वात प्रथम सगळ्यांना यूट्यूब चॅनल आपण ओपन तर करतो। ओपन केल्याच्या नंतर आता बाई माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ट्रायपॉड नाही, सुरुवातीला माझ्याकडे पण नव्हता। पण मी जेव्हा यूट्यूब चॅनल माझं चालू केलं ना, तेव्हा माझ्याकडे नव्हता, तर मी काय स्टँड सरळ आणि सोप माझ्याकडे स्टँड नव्हतं जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा। तर मी काय करायचं, जेव्हा मी सुरुवातीचं चॅनल ओपन केलं ना, तेव्हा माझं काय होतं, रेसिपीचं चॅनल होतं। तर मी चेहरा दावत नव्हते। आता कोणाकोणाला चेहरा दावाचा प्रॉब्लेम होतो, भरपूर जणांचे भरपूर प्रॉब्लेम आहे। तर मी माझं तुम्हाला सांगते बरं का, ध्यान देऊन ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला काय करायचं, मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर रेसिपी मी टाकत होते। मी चेहरा दावत नव्हते, फक्त रेसिपी शूट करायची आणि रेसिपी टाकायची। मग नंतर म्हणजे 7-8 महिने मी असंच केलं। नंतर मग मी काय केलं, थोडा चेहरा दावायला लागले। मग कधी माझ्याकडून रेसिपी शूट होत नव्हती, कधी व्हायची। आणि जेव्हा माझ्याकडून रेसिपी शूट नाही झाली ना, तेव्हा मी काय करायची की बघा आज मी मुलाला घेऊन आले स्कूलमधून आणि आज मी ही भाजी बनवलेली आहे। आता मुलाला ट्युशनला घेऊन चालले, उदाहरण देते तुम्हाला, मुलाला मी ट्युशनला घेऊन चालले आणि आज मुलाने अभ्यासच केला नाही, खूप मस्ती केली। मी काय करायचे, कधी कधी हा व्हिडिओ टाकायचे ज्या दिवशी माझी रेसिपी शूट करणं झालेली त्या दिवशी। आणि रेसिपी सारखीच एकच टाकायला चालत नाही, वेगवेगळी टाकायची। आणि जी घरामध्ये बनते ना तीच मी रेसिपी टाकत होते, दुसरी टाकत नव्हते। म्हणजे माझ्या घरामध्ये जी मी रिअल बनवते, यूट्यूबवरती बघून मी रेसिपी टाकलेल्याच नाही, जी माझ्या आईने शिकवलेली आहे मला, तीच मी रेसिपी टाकायची। तर ज्या दिवशी रेसिपी मी शूट केली नव्हती त्या दिवशी मी हे टाकायची, मुलाला घेऊन आले, ट्युशनला नेऊन सोडलं माझ्या मुलाला, आणि मी आज भाजीही बनवली। आज दिवसभर माझा कामातच गेला। माझा आता तो व्हिडिओ जास्त चालत गेला, ब्लॉगिंग। मला माहिती पण नव्हतं याला ब्लॉगिंग बोलतात म्हणून, व्हिडिओ बघतच मी ते माहिती झालं मला याला ब्लॉगिंग बोलतात म्हणून। सुरुवातीला चालू केलं तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं, फक्त चालू केलं म्हणजे केलं चालू। पण मग असं टाकत गेलं ना, त्या व्हिडिओला मला जास्त व्ह्यूज यायचे। आणि मग आणि ते मला सोपं पण वाटायचं रेसिपीपेक्षा, की आपण रेसिपीचं आता उद्या आपल्याला काय रेसिपी टाकायची, काय बनवायची, काय आणायचे, आणि सगळं पद्धतशीरच पाहिजे, परफेक्टच पाहिजे असं वाटायचं। आणि जेव्हा मी ब्लॉगिंग टाकायला लागले ना, तेव्हा मला ब्लॉगिंग बरं पडायला लागले, कारण की आपण सहजच कुठं जाताना मोबाईल हातातच घेऊन जातो आणि शूट करतो मोबाईल। जेव्हा मग मी स्टँड घेतल्याच्या नंतर व्हिडिओ चालू केले। आता पहिली गोष्ट स्टँड झाली, आता दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला। आपण बोलतो की बाई माझ्या घरी भांडे हे नाही आहे की याचेच पाहिजे म्हणून, जे आपल्या घरी भांडे आहे, जी आपण रोज डेली भांडीमध्ये स्वयंपाक करतो, कढई म्हणा, टोप म्हणा, जे भांडे असन ते त्याच्यातच मी स्वयंपाक केला। मी पर्सनली कोणचंच भांडं वेगळं घेतलेलं नाही आहे। फक्त एक मी कढई घेतली ती नॉनस्टिकची, की म्हणजे कसं आहे, झाकण त्याचं मला खूप हाऊस होती त्याची घेण्याची। नॉनस्टिकची कढई घेतली, त्याच्यावर आहे ना मी ऑनलाईनच ऑर्डर केली होती, त्याच्यावर असं काचेचं झाकण होतं म्हणून मी घेतली होती। आणि म्हटलं आपल्या रेसिपी शूट करायला पण होऊन जाईल, म्हणजे लगे नव्हती घेतली, नंतर घेतली। म्हटलं आपल्या बजेटनुसार आपण घेऊ थोडं सामान, तर तेच चालू होतं माझं। तर ते घेतलं आणि स्टँड मी नंतर घेतलं 7-8 महिन्याच्या नंतर, जेव्हा मी यूट्यूब चॅनल ओपन केलं त्याच्यानंतर 7-8 महिन्यांनी मी स्टँड घेतलं। त्याच्या अगोदर मी काय करायची,
जेव्हा समजा एक कढई ठेवायची गॅसवरती, नाहीतर माझा मुलगा पकडायचा मोबाईल, नाहीतर मुलगी पकडायची. मला जर काही टाकायचं असलं तर मी बंद करायची, परत टाकायची. तेल टाकलं, कांदा टाकला, असं थोडे थोडे म्हणून स्टॉप करून परत ओपन करून मी तसं केलं सुरुवातीला. तुम्ही तसं पण करू शकता. आणि स्टँड जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी पण चालेल, असं करू शकता. आणि तुमचं बजेट असेल तर तुम्ही स्टँड घेतलं चालतंय लगे. आणि तुम्हाला जर जमत असेल तर मग तसं पण करू शकता. कारण की मी व्हिडिओ चालू करायची, गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर स्टॉप करायचा व्हिडिओ स्टॉप केल्याच्यानंतर आता तेल गरम झालेले, त्याच्यात म्हणायचे तेल गरम झाले. आता तेल गरम झाल्याच्यानंतर मी कांदा टाकते. जेव्हा मी कांदा टाकायचा तेव्हाच मी व्हिडिओ चालू करायची. असं मी सुरुवातीला केलं होतं. आता आता पहिली झाले आपलं स्टँडचं, दुसरं झालं भांड्याचं. आपल्या घरात जे आहे तेच भांडं यूज करायचं आणि आपलं यूट्यूब चॅनल चालू करायचं. सुरुवातीला काही शब्द बोलता येत नाही, म्हणजे भीती वाटते बोलायची कॅमेऱ्यासमोर. या व्हिडिओमध्ये आपल्याला सवय नसते, ती मनामध्ये भीती. एकदा सुरुवातीला जेव्हा आपण चालू करतो तेव्हा परफेक्ट येत नाही आहे बोलणं. नंतर आपण रोज सराव करून व्यवस्थित आपल्याला बोलायला पण येत आहे. आणि काही चुकलं तर आपण एडिटिंग आहेच ॲपमध्ये करायला, आपण ते डिलीट पण करू शकतो. जर तुम्हाला त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर ते टाकलेला आहे चॅनलवरती, आणि भेटत नसेल तर मला कमेंट करा, ते तुमच्यासाठी मी व्हिडिओ नक्की घेऊन येईन. तर एडिटिंगमध्ये पण आपण करू शकतो. त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर पण आहे, तुम्ही डायरेक्ट पण बोलले तर चालतंय. आणि माईक घ्यायची पण गरज नाही. माईक तुमच्याकडे असला बी तर तुमचा व्हॉइस जर व्यवस्थित असला तरी पण काय हरकत नाही. पण नंतर तुमच्या बजेटनुसार, तुमचं बजेट असेल तर तुम्ही माईक पण घेऊ शकता. पण शक्यतो लवकर कोणी माईक घेत नाही आहे. जेव्हा आपण चांगलं परफेक्ट बोलायला लागतो, आपलं चॅनल व्यवस्थित चालतंय, तेव्हाच आपण हळूहळू सगळ्या गोष्टी घेत चालतो. सुरुवातीला फक्त पहिली गोष्ट एकच आहे, आपण स्टँड घेऊन टाकायचं लवकर. स्टँड घेतल्याच्यानंतर मग हळूहळू आपण सगळं जसं मॅनेज होईल तसं घ्यायचं सर्व आणि आपलं चालू करायचं. तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर रेसिपी करू शकता, ब्लॉगिंग आवडत असेल तर ब्लॉगिंग टाकू शकता. आणि तुमच्या काही कला असली तुमच्यामध्ये, या तुम्ही ब्लाऊज शिवत असेल, या तुम्ही आरीवर्कचं काम करत असेल, परत भरपूर आहे कामं गृहिणीसाठी. तुम्हाला जी आवड असेल या क्राफ्टमध्ये, ड्रॉइंगमध्ये, तुमच्यामध्ये जी असेल ते तुम्ही कला टाकू शकता, ते काय हरकत नाही. असं काही नाही क्षेत्र तुम्ही याचंच निवडायचं म्हणून की आता मी रेसिपीच टाकणार आहे आणि ब्लॉगिंगच करणार आहे, तसं काही नाही. तुम्हाला जे क्षेत्र आवडेल ते तुम्हाला येतं, त्याच्यामध्ये परफेक्ट आहे ते तुम्ही निवडू शकता. जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज येत असेल तर ब्लाऊजचं डिझाईन छान येत असेल, त्याची पण तुम्ही व्हिडिओ बनवून टाकू शकता. आणि कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची, गळा कसा घ्यायचा, तुमचं ते त्या पद्धतीमध्ये पण तुम्ही सांगू शकता समोरच्याला की खरंच ही पद्धत अशी आहे माझी. हा गळा आता सगळे फॅशनेबलच निघालेत. आणि आरीवर्कचं पण असेल, तुम्हाला जर येत असेल आरीवर्कचं सगळे डिझाईन वगैरे बनवतात ते पण तुम्ही बनवून टाकू शकता. बाहीची डिझाईन, बॅगची डिझाईन, आता त्याचे पण छान निघालेलं आहे, ते पण तुम्ही टाकू शकता. जे तुमच्याकडं आवड आहे तुम्हाला ते तुम्ही टाकू शकता. पण ते तुम्ही जेव्हा ते घेसाल तेव्हा तुम्हाला स्टँडच लागेल. कारण की हे रेसिपीचं होऊन जातं की मोबाईल पकडून आपण ते थोडं बंद करून चालते. पण मग आपण काही शूट करायला लागलो, समोर असा मोबाईल, आता मी ड्रायपॉडला स्टँडला लावलेला आहे मोबाईल माझा आणि मी बोलते, समोर माझा व्हिडिओ चालू आहे. तर असं काही तुम्ही जर मशीन जर परफेक्ट असाल तर तुम्हाला स्टँड घ्यावाच लागेल. कारण की लावून द्यायचा स्टँड, तुम्ही मशीनवरती ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता. या तुम्ही ड्रॉइंग करत आहे तर समोर असा मोबाईल लावायचा आणि ड्रॉइंग करायची, ते शूट होतो मोबाईल. नंतर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही टाकून देता आणि चॅनल तुम्हाला कोणचं आवडेल, तुमचं जसं आवडेल तसं नावाचं करू शकता, त्याचं काही हरकत नाही आहे. तर असं 2 गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या आवडीनिवडी तुम्ही हे करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. की तुम्हाला आता याच्यामध्येच इंटरेस्ट आहे तर ते तुम्ही करा. आणि ब्लॉगिंग म्हणल्यावर तर ब्लॉगिंग पण सोपी आहे सर्वांमध्ये. जे आपलं घडतंय जीवनामध्ये, काय भाजी केली, आता मुलं मी घेऊन गेले स्कूलमध्ये, घेऊन आले, मी मुलांनी मस्ती केली, अभ्यास केला, हे मी याच्या अगोदर तुम्हाला बोलले, हे पण टाकू शकता, त्याचा विषय नाही आहे. आणि रेसिपीचं झाल्याच्यानंतर आता घराचं आलं, कोणी बोलतं माझं घर छान नाही आहे, मी कसं टाकू व्हिडिओ, कसा टाकू. जे आपलं आहे रिअल तेच टाकत चालायचं. की माझं किचन छान नाही, मी थोडाफार बजेट असलं तर तुम्ही बदल पण करू शकता. किचनमध्ये पडदा वगैरे काही जरा व्यवस्थित लावू शकता, तरी पण काय हरकत नाही आहे. पण मी असं कोण्याच गोष्टी चेंज केलं नाही, जे माझं आहे रिअल मी तेच व्हिडिओ बनवत गेले. जसं आपलं छोटंसं किचन आहे तसंच तुम्ही टाकू शकता, त्याचं पण काय हरकत नाही आहे.
आणि ब्लॉगिंग असल्यावर जे जसं आहे तसंच टाकायचं आहे, ते पण सगळं चालते आणि साधं तर सगळ्यात एक नंबर चालते की डायरेक्टच आपण. आता मी भरपूर जणांची व्हिडिओ बघते, त्यांचे सुरुवातीचं किचन, सुरुवातीचं घर, सुरुवातीचे भांडे, सुरुवातीचे व्हिडिओ एवढे काय क्वालिटी बाज नव्हते. जसे जसे ते व्हिडिओ टाकत गेले तसं तसं त्यांचं सगळी क्वालिटी छान होत गेली. तसं सुरुवातीला तुमचे जर मनामध्ये असं यूट्यूब चॅनल चालू करायची, मनामध्ये भीती असेल की माझ्याकडे एवढं सगळं नाही, मी कसं चालू करू, तर त्याची काहीच गरज नाही, तुम्ही चालू करू शकता. आणि जे आपलं आहे रिअल तेच टाकायचं, आपल्या घरामध्ये आहे. आता नाही तर कुठं जायचं बंगल्यामध्ये की नको बाबा मला तिथंच व्हिडिओ काढायचे, दुसऱ्याच्या बंगल्यात जाऊन आणि मला टाकायचे. जे आपण जिथं राहतो जिथं खातो तेच आपण. तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल तर त्यांच्यासाठी हा मी जे बोलते ते. आणि जर तुम्हाला वेगळी काही कला असेल ते तुम्ही कला जाऊ शकता बस. आणि ब्लॉगिंगवाल्याला तेच सांगते मी. तर आपलं जे आहे जीवनामध्ये तेच टाकायचं, बदल करायची काही गरजच नाही आहे. आणि मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ टाकत गेले तेव्हा मी ना भांडी घेतली ना ड्रायपॉड घेतला, काहीच नव्हतं घेतलं. मी फक्त सुरुवात केली तर मी 1 रुपयासुद्धा खर्च नाही येता केला. फक्त यूट्यूब चॅनल चालू केले, ते पण मी केलं नाही, माझ्या मुलांनी मला चालू करून दिलेलं, ओपन करून दिलेलं. फक्त नाव मी सांगितलेलं की माझ्या चॅनलचं नाव काय ठेवायचं म्हणून, तर ते ठेवलं होतं. आणि चालू केलं तेव्हा तर स्टँड नव्हतं, तर मी नंतर करीत 8-9 महिन्याने घेतलं स्टँड. तोपर्यंत मी हातानेच रेकॉर्ड करायची, फक्त व्हॉइस ओव्हर करायला तेवढं मी शिकले. व्हॉइस ओव्हर एडिटिंग ते शिकले यूट्यूबवरती. तुम्हाला जर शिकायचं असं आवड असेल तर यूट्यूबवरती सगळं अवेलेबल गोष्टी आहे, तुम्ही त्याच्यावर बोलून सगळं तुम्हाला ॲप म्हणा, कशात एडिटिंग करायचे, व्हॉइस ओव्हर कसं करायचं, थंबनेल कसं बनवायचं, सगळं त्याच्यामध्ये आहे. तुम्ही सहज शिकू शकता. आणि शिकायचं म्हटल्यावर तर थोडंफार प्रयत्न करावंच लागते, तेव्हाच आपण शिकतो पण. आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही करू पण शकता, कारण की सरळ आणि सोपी आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे, सगळ्यांना समजन असाच बोलले. आणि तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट करा, कमेंट करून सांगा की खरंच आम्हाला चालू करायचं आहे आणि असा असा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर काही जमत नसेल, चॅनल कसं ओपन करायचं ते पण यूट्यूबवरती आहे की आपण नवीन यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं आणि एडिटिंग कशी करायची, व्हॉइस ओव्हर कसं करायचं, सॉन्ग कसं लावायचं, परत सगळं काही गोष्टी. आणि कोणी कोणी बोलत नाही. आता रेसिपीचं उदाहरण देते, आपण जेव्हा रेसिपी बनवतो ना, कोणी कोणी बोलत नाही, कोणी कोणी गाणं टाकून देतं आणि वरती सगळे नावे असतात, तेल, मोहरी, जिरा, कढीपत्ता, त्याचं पण ऑप्शन आहे. तुम्हाला नसेल त्याच्यामध्ये बोलायची परमिशन तर तुम्ही गाणं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि वरती आपण काय काय टाकलं, कोणते मसाले टाकले, पाणी टाकलं, ते सगळं त्याच्यामध्ये वरती असं लिहून येते, ते पण आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा एडिट करतो ना त्याच्यामध्ये सगळं आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला जर चेहरा नसेल दावायचा तर चेहरा न दावता पण रेसिपी तुम्ही शूट करू शकता. फक्त तुम्ही रेसिपी बनवत आहे गॅसवरती तेवढं शूट करू शकता आणि रेसिपी टाकू शकता. ती टाकली तरी पण चालेल. आणि गॅसवरती तुम्हाला बोलायचंच नाही, आता भीती वाटते की कसं बोलू. सुरुवातीला असं मोबाईल घ्यायचा, मोबाईलमध्येच बोलायचं, मोबाईल पकडून आणि म्हणजे सराव करायचा. आणि सुरुवातीला गाणी वगैरे टाकली तरी पण चालेल. आता मी तेल टाकलं, जिरा टाकला, राई टाकल्या, कढीपत्ता टाकला, हे सगळं व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण एडिट केल्याच्या नंतर लिहून येतं, आपल्याला बोलायची गरज पडत नाही. असं केलं तरी पण चालते. आणि बोलत असाल तुम्ही तर बोलू शकता. आता सुरुवातीला मी पण बोलत होते व्हिडिओमध्ये. सुरुवातीचे माझे व्हिडिओ बघा, सुरुवातीचे नाताचे किती फरक आहे. सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओ बनवत होते ना, लॉंगच बनवत होते, शॉर्ट मला येतच नव्हता बनवता, कारण की शॉर्ट मला 1च मिनिटाचा होता. जेव्हा मी चॅनल माझं ओपन केलं तेव्हा आता 3 मिनिटाचा झाला आहे. तर 1 मिनिटामध्ये मी म्हटलं 1 मिनिटामध्ये एवढं कसं शूट होईल, लय एडिटिंग करावं लागते. तर मी जेव्हा सुरुवातीला चॅनल चालू केलं ना माझं, तेव्हा मी लॉंगच व्हिडिओ टाकायचे. लॉंग व्हिडिओ बरे वाटायचे मला. आणि डायरेक्ट बोलत जेव्हा मुलं स्कूलमधून आल्याच्या नंतर मग मी ती रेसिपी शूट करायची. आणि रेसिपी शूट करायची, मोबाईल मुलगा पकडायचा आणि मी रेसिपी हे करायची, शूट करायची. आणि व्हॉइस ओव्हर पण करता येत नव्हतं सुरुवातीला, मी डायरेक्ट बोलायची. आणि सबस्क्रायबर हा शब्द मला येतच नव्हता, कारण की मी ते व्हिडिओ बंद करायची. व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर काय करायची, व्हिडिओ बंद करायचा आणि सबस्क्रायबर 3-4 वेळेस बोलायचे, तेव्हा मला तो शब्द यायचा. मग नंतर तरी पण काही व्हिडिओमध्ये चुकलेला आहे माझ्या. तर असं काय होत होतं सुरुवातीला, आपल्याला म्हणजे हे होतं आहे, भारी पडतं, येत पण नाही. आणि एवढ्या गोष्टी माहिती पण नसतात. सबस्क्रायबर, लाईक यायचं, शेअर करा हे पण यायचं, पण सबस्क्रायबर हा शब्द मला येतच नव्हता पटकन. आणि भरपूर चुकातूनच माणूस शिकते. भरपूर चुका होत्यात सुरुवातीला.
पण मग येत येत गेल्यावर येत जात आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये हेच असतंय की हे नाही माझ्याकडं, ते नाही माझ्याकडं, मी कसं काढू आणि नको मला जमन का. तसं केल्यानं होणारच नाही. मग जमन का हा शब्द करायचाच नाही आहे की आपण करून बघायचं. करून बघितल्यावर माणूस शिकत चालतंय आणि येत चालतंय. सुरुवातीच्या काळामध्ये कोणाला येत नाही. जसं जसं यूट्यूब आपले जे जे प्रश्न आहे ते यूट्यूबवरती टाकायचे आणि आपण शिकून घ्यायचं. आणि कोणी आसन जवळचं आपले फ्रेंड म्हणा, कोणी नातेवाईक म्हणा, त्यांचं कोणाचं असलं चॅनल तर त्यांना विचारायचं. आणि त्यांचं कोणाचं नसन जर चॅनल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर सगळ्यांकडे मोबाईल असतो तर मोबाईलमध्ये असतेच. कोणी पण व्हिडिओ बघतातच ना. आता मी जशी व्हिडिओ काढते तसे माझे व्हिडिओ बघतात. तुम्ही पण कोणाची व्हिडिओ बघतच असाल की त्यांना DM करायचा की असं प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्यांना भरपूर दिवसाचे लाईक करता की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ताई, मला हे समजलं नाही तर प्लीज मला सांगा ना तुम्ही. पण त्या पण सांगतात. असं काही नाही, काही नाही सांगत, पण काही सांगतात की विचारले प्रश्न की खरंच तिला गरज आहे माझी तर मी थोडं तिला सांगते. तर ते पण करू शकता तुम्ही. व्हिडिओ बघत असाल, काही सगळेच रिअल नसतात यूट्यूबवरती. हे व्हिडिओवाले आपण जे यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं, ही सेटिंग तशी करा, ती सेटिंग तशी करा. काही रिअल नसतात. आपण तुम्ही जे व्हिडिओ बघता गृहिणीचे ब्लॉगिंग म्हणा, रेसिपीचं चॅनल म्हणा, त्यांना DM केला तर कोणाला तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे, जर तुम्हाला ती गोष्ट नाही जमली तर ती ताई पण तुम्हाला सांगू शकते. आता मी करते मेसेज म्हणून मला माहिती आहे बरं का. मी ज्यांची व्हिडिओ बघते आणि सुरुवातीला मी कोणाचे व्हिडिओ बघून यूट्यूब चॅनल चालू केलं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला मेसेज करा, DM करा, तुम्हाला भेटून जाईल. असं काही मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं सुरुवातीला मला पण अशी डेअरिंग नव्हती बोलायची आणि काहीच येत नव्हतं. पण मी आता करता होऊन गेली आणि माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं तरी पण मी माझं यूट्यूब चॅनल चालू करून इथपर्यंत आले. तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुम्ही पण चालू करा. अजिबात घाबरायची गरज नाही आहे. चालू करायचं आणि पहिली बार ट्रायपॉड घ्यायचा. तुमचं बजेट असेल तर, भरपूर वेळा मी बोलले ट्रायपॉडच्या विषयामध्ये. बजेट असेल तर तुम्ही घेऊन भरपूर किमतीचं आहे. 100-150 पण भेटते. तुम्हाला जसं बजेट असेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि यूट्यूब चॅनल चालू करू शकता. आणि हे नाही ते नाही हे म्हणण्याची काहीच हे नाही, लगेच चालू करायचं आणि थोडं डेअरिंग करत बोलत होऊन जाते. त्याचं काही टेन्शन नाही. चला मग आता कसा वाटला आजचा व्हिडिओ. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. माझे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आता इथेच एंड करते. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, या रेसिपीमध्ये, या ब्लॉग्समध्ये. आणि व्हिडिओ कसे वाटले तर नक्की कमेंट करून सांगा. बाय. आणि आवडलं तर एक लाईक करून जायचं बरं का सर्वांनी.